त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटं तिकीट विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। गुजरात राज्यातील सुरत येथील भाविकांसोबत हा प्रकार घडला असून थेट दर्शनासाठी असलेल्या 200 रुपयांची 3 व्हीआयपी तिकीटं मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भेटलेल्या एका व्यक्तीनं 2000 रुपयांना विकली। मात्र ही तिकीटं मंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्रानं स्वीकारली नाहीत। तसंच त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। चला बोलायला ना राजीव बोलायला बोल वेबसाइट ही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कशी ओपन करायची लिंक नंतर काय करायचं साइन इन कशावरती गुगल वर। मग ते हे काय झालं ओपन झालं का? ओपन झालं। इथं फर्स्ट नेम काय टाकायचं? फर्स्ट नेम जे आपल्याला टाकायचं असतं काय गणेश गणेश सरनेम आपण काय शर्मा टाकू शर्मा टाक कुमार ओके आजची तारीख हो तर टाइम 7 हां तर मेल वेज काय टाकायचं वेज आयडी प्रूफ काय टाकायचं आयडी प्रूफ काय टाकलं तू? आधार काय आधार कार्ड कोणताही टाकलं तरी चालतो का? आयडी नंबर काय आता 4 अंकी असं टाकलं 4 अंकी तरी एक्सेप्ट करतं। त्र्यंबकेश्वर मंदिरात चिराग दालिया राहणार सुरत गुजरात हे सोबत 2 व्यक्तींना घेऊन दर्शनासाठी आले होते। मंदिराच्या उत्तर महाद्वारावर त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली। त्याने शॉर्टकट व्हीआयपी दर्शन करून देतो असं सांगितलं। तसं त्याच्याजवळ असलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे 3 लोकांचे प्रत्येकी 200 रुपयांचे असे 600 रुपये किंमत असलेले व्हीआयपी तिकीट दालिया तसंच त्यांच्या सोबत असलेल्या 2 व्यक्तींना 2000 रुपये घेऊन विकत दिलं। सदर पास घेऊन ते व्हीआयपी दर्शनासाठी उत्तर महाद्वार इथं आले। तेव्हा ते तिकीट स्कॅनिंग करताना खोटे असल्याचं दाखवत यंत्रणेनं अमान्य केलं। साहजिकच सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश दिला नाही। संगणकीय प्रणालीमध्ये तिकिटावरील तपशील तसंच सदर भाविकाचा आधार कार्डवरील नाव हे दोघंही वेगवेगळे आहेत। त्यामुळे तुमचं तिकीट अमान्य करण्यात आलं असं सांगितलं। आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात दालिया यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली। देवस्थान चेअरमन यांचे नावे लेखी तक्रार अर्ज दिला। त्यामध्ये तिकीट देणाऱ्या व्यक्तीचं वर्णन करण्यात आलंय। त्या व्यक्तीचं नाव नारायण असल्याचा उल्लेख अर्जात केलाय। वास्तविक पाहता देवस्थान ट्रस्टचे ऑनलाईन तिकीट हे अहस्तांतरणीय आहे। तरी देखील नारायण नावाच्या व्यक्तीनं शॉर्टकट दर्शन देण्याचा आमिष दाखवून 200 रुपये दराचं तिकीट 2000 रुपयांना विकले। याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले तसंच रोखून ठेवण्यात आले आहे। दिनांक 23 मार्च 2025 रोजी अमित माचवे यांनी दिलेल्या फिर्यादी अर्जावरून दिनांक 15 एप्रिल रोजी फिर्याद दाखल करून घेण्यात आली। याबाबत नारायण या व्यक्तीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट त्र्यंबकेश्वर।